तुरुंगामध्ये येतो आणि तो त्यांना विचारतो की इथे अत्यंत कुरूप असलेली व्यक्ती कोणी आहे का. एक कुरूप असलेली व्यक्ती त्यांच्या समोर आणली जाते आणि त्याचं चित्र अत्यंत कुरूप म्हणून तो रेखाटतो आणि त्याला रेखाटत असताना त्या बेसिल चित्रकाराला जाणवतं की याचे हात पाय याचा चेहरा माझ्या ओळखीचा वाटतोय, कोण असेल हा. तर तोच मुलगा असतो, अत्यंत निरागस असलेला चेहरा चितारलेला जो डोरियन असतो, तोच आता जगातला अत्यंत कुरूप असा चेहरा बनतो. पण त्यावेळेला तो नंतर खूप मोठी कथानकं घडतात बारीक बारीक. पण तो डोरियन त्यावेळेला त्या चित्रकाराला असा प्रश्न विचारतो, त्याच्या अंगावर जातो त्याला मारण्यासाठी आणि त्यांनी त्याला सांगितलं की तू मला आधीच का नाही सांगितलं की हे सौंदर्य कायमचं टिकत नाही, वातावरणानुसार बदलत जातं, प्रसंगानुसार बदलत जातं, हे तू मला सांगितलं नाहीस आणि मी अत्यंत सुंदर आहे असंच तू मला सांगत राहिलास आणि त्यामुळे आता माझ्यामध्ये ही विकृती घडलेली आहे. तर असे प्रसंग असतात. म्हणजे मंगलच्या एकूणच कथांमध्ये, म्हणजे आतासुद्धा आपल्या आसपासच्या जे प्रसंग घडत आहेत ना, ते सगळे विषय मंगलच्या कथांमध्ये आलेले आहेत, बालकथांमध्ये आलेले आहेत. त्याचा पुनरुच्चार करणं मला आत्ता योग्य वाटत नाही, कारण सगळा त्याचा समाचार आपण घेतलेला आहे आणि खूप चांगले मुद्दे आलेले आहेत. पण आज आपल्या शेजारी असलेलं बदलापूरमध्ये बिजांड्यांची विक्री झाली, एप्स्टीन फाईल आहे, खरात फाईल आहे, युद्ध चाललेलं आहे. हे आजचे प्रसंग आहेत, परंतु ते आधीपासूनच अस्तित्वात आहेत कुठेतरी, की ज्यामुळे समाजाला कुठेतरी कीड लागलेली होती. युद्धाचा प्रसंग आज असला तरी संत तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, जसे युद्धाचे प्रसंग इथे आलेले आहेत. कारण वेगवेगळे विषय मंगलने बालकथांमध्ये सुद्धा आणि प्रौढ कथांमध्ये सुद्धा हाताळलेले आहेत. तर हे सगळे मला असं वाटतं की हे सगळे तुकडे घेऊन मंगलने आपल्या पुढे या सगळ्या कथांचा कॅलिडोस्कोप तयार केलेला आहे. मानसशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. बालक हे बाप असतो सगळ्यांचा, बापाचाही बाप असतो, आईचाही बाप असतो. कारण बघा त्यांचे प्रश्न बघा कसे असतात, कारण त्यांच्यामध्ये जिज्ञासा असते, उत्सुकता असते जीवन जाणून घेण्याची, आणि म्हणून ते नवीन नवीन प्रश्न विचारतात. त्यांच्यासाठी आपल्याला आपली बुद्धी त्यांना सांगण्यासाठी, त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी आपल्याला आपली बुद्धी परजावी लागते आई वडिलांना, वडीलधाऱ्यांना. कारण त्यांचं समाधान होत नाही. म्हणजे या बालकांच्याकडे जिज्ञासा असते आणि आईबापांच्याकडे सुज्ञता असायला हवी असते, त्यांच्या समज असायला हवी असते आणि त्या समजीनुसार त्यांना अभ्यास करावा लागतो. आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या मुलांच्या अपत्याच्या व्यक्तिमत्वाचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करावा लागतो. त्याच्याप्रमाणे त्यांना उत्तरं द्यायला हवी असतात. नाहीतर आज तुम्ही विद्यार्थ्यांच्या असो किंवा लहान मुलांच्या, बालकांच्या प्रश्नांना उत्तरं देणं आज फार कठीण झालेलं आहे. कारण आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहिती असतं. कारण ती बालकांच्यामध्ये जी प्रचंड ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा जी धग असते ती शांतवण्यासाठी, ती सौम्य करण्यासाठी, शांत करण्यासाठी आपल्याला त्याच्या तोडीचीच उत्तरं देण्याची फार आवश्यकता असते. म्हणून याच्यामध्ये आपल्याला अशी बालकं दिसतात की जी प्रश्न विचारतात आणि आईवडिलांनाही शिकवतात. ओला कचरा आणि सुका कचरा किती छोटा प्रसंग आहे ना, दररोज असतो, दररोज आपण बघत असतो ते. पण एक मुलगा त्याच्यातला, एक मुलगी त्याच्यातली, एक विद्यार्थी त्याच्यातली सांगते की शेजाऱ्यांना आणि आजूबाजूच्या लोकांना, आईवडिलांना सांगते की ओला कचरा आणि सुका कचरा कसा वेगळा काढायचा. किती छोटं उदाहरण आहे. अशा या झुणका आहे की इतके बारीक आणि इतके तरल प्रसंग असतात की त्या प्रसंगातून त्यांना काहीतरी शिकायचं असतं आणि आपल्याला त्यांना काहीतरी शिकवायचं असतं. तर अशी त्यांच्या संवादामधून, आईवडिलांशी घडलेला त्यांचा संवाद जो असतो, त्या संवादातून ही मूल्यांची झुळूक आपल्याला जाताना दिसते. आता मंगल तर महाविद्यालयामध्ये शिकवते आहे, प्राध्यापक आहे, आणि त्यामुळे मला असं वाटते की ती फक्त ती विद्यार्थ्यांना शिकवत नाही, तर ती स्वतःही विद्यार्थ्यांच्याकडून आणि परिसराकडून
वातावरणाकडून काय काय शिकत असते आणि जे ती शिकत असते त्या अर्थाने तीही विद्यार्थिनी आहे आणि त्यामुळे तिला जे वाटतं समाजाकडे बघितल्यानंतर समाजाकडे बघण्याची तिची जी दृष्टी आहे ती दृष्टी तिला अस्वस्थ करते की म्हणजे की काहीतरी तुला आता काम केलं पाहिजे. तुझी जी सकारात्मक दृष्टी आहे, नजर आहे, ती तुला साहित्यातून मांडण्याची फार आवश्यकता आहे. यामुळे तिला अस्वस्थता येते आणि त्याच्यातून तिच्या कथा प्रसवतात असं दिसून आलेली आहे. त्यामुळे एकूणच तिच्या ज्या कथा सगळे विषय आलेले आहेत, ती सरोगसीचा विषय आहे, दत्तक घेतलेल्या मुलीचा विषय आहे, IVFने मूल होऊ देण्याचा विषय आहे, अनाथ मुलीला वाममार्गाला लावलं जातं आणि तीच पुन्हा नवीन मुलगी एक जन्मास घालते रस्त्यावर पडलेली असा प्रश्न आलेला आहे. कुमारी मातेचा मुलगा वाढवण्याचा प्रश्न आहे, ग्रे डिवोर्सचा प्रश्न आहे. दूर राहून सुद्धा प्रेमबंधमध्ये की परदेशामध्ये राहिल्यानंतर आपलं प्रेम कसं विरळ होत जातं, त्याला सहवासाची खरंच आवश्यकता असते का, या संदर्भातली एक कथा आहे. म्हणजे आता नोकरीच्या निमित्ताने किंवा शिक्षणाच्या निमित्ताने अनेक म्हणजे तरुण पिढी परगावामध्ये परदेशी जात असते. अशा वेळेला त्यांच्यामध्ये निर्माण झालेले प्रेमबंध कशा स्वरूपाचे असतात तो एक विषय त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि नवऱ्यापासून विभक्त झालेल्या बाईंचा विषय आलेला आहे. आईवडिलांच्या घटस्फोटाच्या संदर्भामध्ये आणि त्यांच्यासाठी मुलांना हपापलेली अशा प्रकारची म्हणजे सहवासासाठी हपापलेली मुलं लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात तो एक प्रश्न याच्यामध्ये आलेला आहे. नवऱ्याने टाकून दिलेली सुनंदा आपल्याला इथे भेटते. नंतर भूमिपुत्रमध्ये शहराच्या आकर्षणाने पुन्हा म्हणजे मुंबईत गेलेला मुलगा पुन्हा आपल्या गावाकडे परततो हा एक प्रश्न आलेला आहे. टाकलेल्या मुलाला ज्याचं नावही वसुंधरा आहे पृथ्वी, तर तो एक संदर्भ वेगळ्या पद्धतीने इथे मांडलेला आहे. पत्रिका जुळत नाही म्हणून लग्न मोडणं हा प्रश्न मांडत असताना ती असं म्हणते की प्रेम करताना आपण कधी पत्रिका का बघत नाही आणि लग्न करतानाच पत्रिका का बघतो हा प्रश्न तिने निर्णयमध्ये मांडलेला आहे. सावत्र मुलाने आईवडिलांशी त्याच्या सावत्र आईवडिलांशी तोडलेले संबंध दिसून येतात. यंत्रमानव हा जोडीदार शोधायला लागतो, सहवासासाठी तोही कसा हपापलेला असतो तेही आपल्याला दिसून येतं. अवयवदानाचा प्रश्न मांडलेला आहे, पारलिंगींचा प्रश्न मांडलेला आहे. म्हणजे एकूणच काय दिसतं आहे की ही लेखिकेची दृष्टी आहे की समाजामध्ये राहत असताना ती काय बघते आहे की जी माणसं दुर्लक्षित आहे, जी माणसं उपेक्षित आहे, जी माणसं प्रेमाला पारखी झालेली आहे, पारलिंगी आहे, की ज्यांच्याकडे लोक अत्यंत कुत्सित दृष्टीने बघणारी आहे, त्यांना ती पुन्हा नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न करते. हा मुद्दा मला तिच्या लेखनाच्या बाबतीमध्ये फार महत्त्वाचा वाटतो. आता आपण नेहमीच बघितलेलं आहे की बालकथा जर बघितल्या तर त्याच्यामध्ये पक्षी प्राणी येतात. मंगलच्या कथामध्ये आपल्याला हुप्प्या येताना दिसतो, खार येताना दिसते ना. तर इसापनीतीपासूनच हे चालत आलेलं आहे. इसापनीती असो, हितोपदेश असो, ह्या ज्या बालकथा आहेत की जातक कथांमध्येही आपल्याला दिसून येईल की बालकथांमध्ये प्राण्यांचं वर्णन करून त्याच्यातून मानवी वर्तन सूचित केलेलं आहे. आणि आत्ताच्या ज्या बालकथा आहेत त्याच्यामध्ये माणसांच्या मध्ये जे पाशवी वर्तन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. हा एक मुद्दा मला त्याच्यामध्ये दिसतो. कारण माणसं अशी का वागतात हे बालकांना कळत नाही आणि बालकं अशी का वागतात हे त्यांच्या पालकांना आणि त्यांच्या चालकांनाही कळत नाही. तर त्यामुळे तोही एक भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे एका अर्थी मला असं दिसून आलं की बालकथांमध्ये बालकं, लहान बाळं जी आहेत बालकं, ही मोठ्यांशी संवाद करताना दिसतात आणि प्रौढ कथांमध्ये प्रौढ माणसं त्यांच्या अपत्यांशी बालकांशी संवाद करताना दिसतात. हाही एक अत्यंत वेगळा मुद्दा मला दिसून आला. म्हणून मी मूल्यसंस्कारांची झुळूक हा जो शब्दप्रयोग केलेला आहे, तर आजच्या काळामध्ये आपण नेहमीच बघतो आहोत की वेगवेगळ्या ठिकाणी पार्लर्स आलेली दिसतात. म्हणजे ब्युटी पार्लर्स असतात जिथे अत्यंत हलक्या हाताने तुमचा मसाज करून तुम्हाला सुंदर बनवलं जातं. मसाज पार्लर्स असतात, मोबाईल पार्लर्स असतात, आईस्क्रीम पार्लर्स असतात. हे सगळं मऊ ना, सगळं सुंदर आहे. जग अत्यंत विकृत असेल
पण मग आपण आता सुंदर होऊन बाहेर पडलं पाहिजे, छान चांगलं काहीतरी खाल्लं पाहिजे, तलम असं काही खाल्लं पाहिजे. मला असं वाटते की आज नात्या नात्यावर मूल्य संस्कारांची पार्लर्स निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि ही अशी पार्लर्स मला वाटतं की लेखकांचं, कलावंतांचं हे फार मोठं त्यांची जबाबदारी आहे की अशी ही पार्लर्स, म्हणजे म्हणून प्रत्येकाने का लिहिलं पाहिजे, कारण आपण जेव्हा लिहितो त्यावेळेला आपण ती जबाबदारी स्वीकारतो. आपण आधी आपल्यामध्ये परिवर्तन करायला लागतो आणि आपण नंतर दुसऱ्या लोकांनी त्यांना परिवर्तन करायचं असेल तर ते करू शकतात. पण त्यांना समजतं की हे असं असं वागल्यामुळे, म्हणजे एखादा सिनेमा आपण बघतो किंवा एखादी कादंबरी आपण वाचतो, ते वाचनाच्याच संदर्भात सांगायचं तर ती संपूर्ण कादंबरी वाचताना एक किती 3-4 दिवस किंवा 1 महिना लागत असेल, पण एका महिन्यामध्ये आपल्याला असं कळतं की एक व्यक्ती कशी होती आणि कशी झालेली आहे, तिच्यात काय परिवर्तन झालं किंवा तिची कशी अधोगती झाली हे आपल्याला वाचून कळतं, सिनेमा बघून कळतं. किंवा खूप छान, जसं मी तुम्हाला डोरियन ग्रेचा त्याच्यावर सिनेमाही आहे, तोही बघता येईल आपल्याला. की कलेच्या बाबतीतच हे आहे असं नाही, एकूणच आपल्या जीवनाच्या बाबतीमध्ये आहे की या संस्कारांमुळे माणूस कसा घडतो, वाचनामुळे माणूस कसा घडतो आणि तो पुढे जीवनामध्ये उभा राहतो की कोलमडतो, हे आपलं जे काही उत्तरदायित्व आहे ते त्याला कळतं किंवा नाही, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये. म्हणून याच्यात म्हणजे साहित्यातून आपल्याला दिसून येतो. म्हणून साहित्याचं जे मुख्य उद्दिष्ट आहे की आपल्याला खरोखर जर काही विधायक स्वरूपाचं करायचं असेल, सर्वच म्हणजे जी काही सकारात्मकता आहे ती जर पृष्ठभागावर आणायची असेल, तर मार्टिन ल्यूथर किंगने जेव्हा लढा उभारला ज्युनियर, त्यावेळेला त्याने सांगितलेलं आहे की इफ यू वॉन्ट टू फ्लाय विथ द ईगल्स देन डोंट स्विम विथ द डक्स. जर तुम्हाला गरुड पक्षासारखी भरारी घ्यायची असेल तर बदकांच्या बरोबर त्या तलावामध्ये फक्त पोहत राहू नका. आजचा हा काळ जो आहे तो व्यक्तिमत्वाच्या संघर्षाचा कालखंड आहे. आयडेंटिटी क्रायसिस ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. मला वाटते की आपण जेव्हा एखादी कलाकृती निर्माण करतो, एखादी साहित्यकृती जेव्हा निर्माण करतो, त्यावरून आपण आपल्या आयडेंटिटीचा, आपल्या व्यक्तिमत्वाचा आपण स्वतः शोध घेतो आणि समाजाला तो शोध करण्यासाठी भाग पाडत असतो, म्हणजे जेव्हा ते वाचतात त्यावेळेला. त्यामुळे मला असं वाटतं की झुळूकमध्ये ज्या कथा आलेल्या आहेत की अगदी आपल्या घरातच या कथा घडतायत असं आपल्याला वाटतं, कुठे सुद्धा अशी कृत्रिमता जाणवत नाही आणि त्या वाचतो आणि सहजतेने तो जो काही मूल्य संस्कार आहे तो आधी आपल्या मनामध्ये संक्रमित होतो आणि नंतर तो आपल्या बोलण्यातून बाहेर यायला लागतो. किंवा अनुबंधमधील कथा, मी आधी मंगलच्या 3च कथा वाचलेल्या होत्या जेव्हा अवकाश कथासंग्रह निघाला त्यावेळेला तिने मला 8-10 कथा पाठवल्या होत्या, पण त्याच्यातल्या 3 कथा निवडायच्या होत्या किंवा 2 कथा निवडायच्या होत्या. पण आता अनुबंधमधील कथा सगळ्या सलगपणे वाचत असताना समाजाशी तिचा जो अनुबंध आहे, हा अनुबंध म्हणजे खूप जाचक ठरणारा बंध नाही आहे, हा अत्यंत तलम अशा धाग्यांनी बांधलेला अनुबंध आहे आणि त्याची झुळूक आज आपल्यापर्यंत तिने पोचविण्याचा प्रयत्न तिच्या दोन्ही कथांमधून, कथासंग्रहांमधून केलेला आहे. मी मंगलचं मनापासून अभिनंदन करते आणि आपण सर्वांनी तिची पुस्तकं विकत घेऊन, अगदी जुजबी किंमत आहे त्याची, आणि आपल्याकडे तो कथासंग्रह असावा. कधीही ह्या कथा उघडाव्यात आणि वाचाव्यात आणि त्याच्यातला आनंदही लुटावा आणि समाज असाही आहे असंही आपल्याला कळावं आणि मूळचा जो अतिशय सुंदर समाज आहे त्याच्यामध्ये तो अधिक सुंदर करण्यासाठी आपणही तिच्याबरोबर सहभागी व्हावं, यासाठी अशी एक अपेक्षा, आशा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.